मराठी माणसाचा विजयी मेळावा आहे, दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कसं वाटतं? असे समाजामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि त्यांनी मराठीचा विजय म्हणजे खरं तर राज्य सरकारनेच व्यवस्थित काळजी घेतलेली आहे, स्वतः निर्णय घेतलेला आहे. अशा वेळेला नरेंद्र जाधवांच्या कमिटीला आम्ही विरोध करू म्हणतात. अरे कमिटीचे काय उद्दिष्ट आहे आणि कमिटी काय करणार आहे याच्यावर काहीच विषय न घेता केवळ संशयाचं भूत उभं करणं हा देखील काही लोक खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. परंतु उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा मी सर्व मराठी जनांच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतला आहे असं म्हणणं आहे आणि पक्ष निरपेक्ष आहे. तर मराठा तितुका मिळवावा हीच एकनाथ शिंदे यांची सुद्धा भूमिका आहे आणि त्यामुळे मराठीचं रक्षण करायला महायुती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सक्षम आहेत याची प्रचिती मेळाव्यानंतर लोकांना आलेली दिसेल. ठाकरे ब्रँडची प्रचिती जी आहे ते अजून कायम आहे, येत्या काळात ती दिसेल. अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते मनसे असतील किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल त्यांच्या नेत्यांकडनं येताना पाहायला मिळेल. मला असं वाटतं की त्यांच्यावर काही मी भाष्य करणार नाही. त्यांचा जो आनंदाचा उद्याचा दिवस आहे तेवढा आनंद त्यांनी जरूर साजरा करावा. पण मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो. राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं. त्यामुळे काही गोष्टींची उत्तरं काळ देईल. परंतु माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्यांनी सभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची मोहर विधानसभेत ज्या प्रकारे 60 आमदार निवडून आणून व्यक्त केलेली आहे तो त्याला विरोध करणं म्हणजे कुठेतरी मराठी जनतेचा विश्वास जो आहे तो चुकीचा होता असं म्हटल्यासारखं होईल याची जाणीव त्यांनी ठेवावी. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखाली बसेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला. मुळामध्ये काय आहे की काही ठिकाणी मराठी भाषिकांना आम्हाला येत नाही बोलता, मराठी बोलता येत नाही असं म्हणणारे काही लोक आहेत किंवा मराठी पदार्थांना एक ज्याला आपण म्हणू कमी लेखणारे लोक आहेत. तर त्यांच्याशी संघर्ष करायचा असेल तर आपण ठाम भूमिकेने करावा. त्यासाठी माध्यम काय वापरायचं त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीची फुटकळ व्यक्तीची मी दखल घेतली पाहिजे असं नाही आहे. अजून ॲनालिसिस करायच्यासाठी मला असं वाटतं की मी गेले 4 वर्ष बघते सातत्याने की कुठलीही गोष्ट जी आहे ती साधारण 2 ते 3 महिने घडते आणि त्याच्यानंतर त्याच्यात बदल झालेला दिसतो. म्हणून आजच्या घडीला त्याच्यावर काही भाष्य करणं उचित होणार नाही. विशेषतः आमच्यासारखे लोक की ज्यांनी 2014ला युती मोडलेली पाहिली, परत 2019ला युती झालेली पाहिली, त्याच्यानंतर 2022ला माननीय शिंदेसाहेबांनी एक नवीन शिवसेनेला एक वेगळं पर्व तयार केलं आणि त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये विधानसभेत कोणाला विश्वास बसणार नाही असं घवघवीत यश जनता जनार्दनांनी दिलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे या भूमिकेतून आमची शिवसेना चाललेली आहे. त्याच्यावर काळ काय ते उत्तर देईल असं मला वाटतं.